तर मित्रांनो, सुप्रभात. सकाळी सकाळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चाललो आहे मार्केटला फुलं आणण्याकरता. सकाळच्या वाजल्यात बरोबर 6:09. आता आपण चाललो आहे फुलं आणण्याकरता. उद्या आहेत 4 वास्तुशांत्या. 3 वास्तुशांतीची तयारी तर मला करायची. एका वास्तुशांतीची तयारी यजमान करणार आहेत. तर जाऊयात आपण मार्केट यार्डला फुलं आणण्याकरता. आता भरतो CNG. सकाळच्या वेळी जरा बरं पडतं CNG भरलेलं, मग दिवसभर आपल्याला वापरता येतो. बरेच दिवस आले मी CNG भरतच नाही आहे. त्यामुळं मग म्हटलं आज पहिलं काम ते करावं, म्हणजे आहे असणाऱ्या गोष्टींचा वापर होतो. सुप्रभात. तर मित्रांनो, आता मार्केटला गेलो होतो. फुलं घेतली, महाग फुलं आहेत, भरपूर फुलं घेतली. उद्याची तयारी करायची म्हणून. तर आता हे फुलं सगळी हार करायचे, फुलं कट करायचे आणि सेट तयार करायचे 3 ठिकाणाचे 3. आणि त्यानंतर मग दुपारी संध्याकाळी 4 वाजता तरी बाहेर पडणार आहे सगळं साहित्य घेऊन. म्हणजे त्यांचं साहित्य त्यांच्या घरी लागलं जाईल. सकाळी उद्या नुसतं गाडी घेऊन जायचं आपलं. फुलं मी उद्या पण घेऊन जाऊ शकतो, पण एका ह्याच्यात सगळं काम होऊन जाईल. आता एक यजमान म्हटलं आमची इथं फ्रीज आहे, तुम्ही फ्रीजमध्ये फुलं ठेवू शकता, म्हणजे आपलं साहित्य कमी होतं ना. असंही काय सगळं गाडीतच न्यायचं उद्या पण. तर बघूयात काय होतं आहे. तर घरी तयारी करूयात. तर मित्रांनो, आता निघालो आता पूजा मांडण्याकरता. उद्याची वास्तू त्याची तयारी आता करायला चाललं आहे. सगळी तयारी घेऊन चाललो आहे. साहित्य सगळं भरलं आहे गाडीमध्ये. आता जाऊया, तर पहिली वास्तू मांडूयात, मग दुसरीचं साहित्य ठेवूयात आणि तिसरी मांडायला जाऊयात. आणि चौथी जी आहे तिथं उद्या पहाटे 3 वाजता ते जाऊन मांडून करून यायचे सकाळीच. त्यामुळे ती मांडायला जायचं नाही. तर असं आहे शेड्यूल. आता वाजलेत बरोबर किती वाजलेत, 3:14 झालेत दुपारशी. त्यामुळे आता आपण 4पर्यंत पोचू आणि ती मांडून पुढचे साहित्य ठेवायला आपण 5 वाजतील. 5:30पर्यंत तिथं पोचू. त्यानंतर तिथून लांब जायचं आतमध्ये सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये. बघूयात काय होतं. तर आता पोचले सोसायटीमध्ये. तर जाऊयात वरती, मांडणी करूयात. आता आहे बाणेरमध्ये. आता पहिली झाली वास्तू मांडून, तर दुसऱ्या वास्तू साहित्य द्यायला जायचं आहे आणि तिसरी वास्तू मांडायला जायचं आहे. आणि सगळ्यात पहिली जे पहिल्यांदा होणार आहे, म्हणजे टोटल 4 वाजतील, ते सगळं साहित्य यजमान आणणार आहे. त्यामुळे ते मांडायला जायची गरज नाही. ते पहाटे जाऊन मांडणार आणि सुरुवात करणार. तर चलो, आता आपण आहोत बाणेरला. तर मी हायवेला गेले. प्रवास करता करता संध्याकाळ झाली. चिंचवडला मी मित्राच्या एक जण आहे त्यांच्या घरी साहित्य ठेवलं. ते पुढे जाणार आहेत यजमान. आणि आता विश्रांतवडेला चाललो आहे वास्तुशांती मांडण्याकरता. इथे विश्रांतवडेला येता संध्याकाळ झाली 7:30. आता 7:30 वाजता झाले संध्याकाळचे. म्हणजे येता काळोख पडला असं मला म्हणायचं आहे. आणि संध्याकाळी ट्रॅफिक असते या भागात. सकाळी उद्या ट्रॅफिक लागू नये इथं येताना आणि इथून जाताना, बस. बाकी काही विषय नाही. बघूयात काय होतं आहे. तर मित्रांनो, आता झाली पूजा मांडून आणि आता वाजलेत संध्याकाळचे बरोबर, माझ्या मते माझा मोबाईल कुठे संध्याकाळचे बरोबर वाजलेत 8:24. 8:54 सॉरी
8:54 उलटं दिसते मला, तुम्हाला सरळ दिसेल कदाचित दिसलं तर. 8:54 झालेत आणि आता घरी जायला आपल्याला बरोबर वाजतील 9. 8:54 ना, म्हणजे 9 वाजले तिथं. घरी जायला 10 वाजतील. 55 मिनटाचं साधारणतः आहे. तर चलो, धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल. उद्या सकाळी लवकर 2 वाजता उठायचं आहे आणि परत जायचं आहे उद्योगाला. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे वास्तुशांती सगळ्या पाहायला मिळतील. धन्यवाद. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा यायला स्वागत आहे. तर चाललं आहे परत उद्योगाला. सकाळचे वाजलेत बरोबर 2:30-3 वाजता पोचायचं आहे यजमानांच्या घरी. तर जाऊयात उद्योगाला. आज एकाच व्हिडिओचा दुसरा पार्ट. आज दोन्ही व्हिडिओ एकत्रच. बेल्ट लावतो. तर जायत आता वास्तुशांत करण्याकरता. काल 2 ठिकाणीच पूजा मांडली पण वेळ खूप गेला. आज तसं होणार नाही आहे. आज एका ठिकाणी पहिल्यांदा आता पूजा मांडून पूजेला सुरुवात करायची आहे आणि ती झाली की मग दुसऱ्या पूजेला आपण मांडणी काल केलेली आहे तिथे जायचं आहे. तर जायचं उद्योगाला. यजमानांना फोन करूयात मी निघालो आहे म्हणून, म्हणजे ते पण तयार राहतील. समृद्धीम कुरु सर्वदा. आता वास्तूची प्रार्थना करायची केली आपण. हे वास्तुपुरुष आहे, माझं घर नेहमी धनधान्यानं ऐश्वर्यानं संपत्तीनं भरलेलं असू दे अशी आपण वास्तूची प्रार्थना केली आहे. आता एक जण या, कोणतरी तुम्ही या. किती काळीपेटी कुठे सिंधिंग करू या. देशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते उमाय नमः स्वाहा. मोदकी पद्मशंकर चक्रवर्ती तंत्रजनमाय पुरुषन्देव पन्नगा शनव. आता ही दुसरी वास्तुशांती. वास्तुपुरुषस्य शिरादि पादपर्यंत नानाविध अवयव छेदन खनन रंभादि प्रमाद उपशमनार्थं सकल दुरित शांतिद्वारा अस्य वास्तोः शुभता सिद्ध्यर्थं ब्राह्मणद्वारा शौनकेन उक्तां वास्तुशांतिम् अहम करिष्ये. आता संकल्प आहे. संकल्प म्हणजे सम्यक कल्पना. आपण जे काय करतो देवाला सांगतो. नवीन घर घेतल्यानंतर ह्या जागेमध्ये नकळतपणे वास्तुपुरुष येतो. जसं की बिल्डर हे सोसायटी तयार करताना पहिलं कंपाऊंड घेतात, तसं की समोर तिथं वास्तुमंडळ तयार केलं पाहिजे, चौकोन तयार केलं, तर त्या ठिकाणी वास्तुपुरुष अशा प्रकारात येतो. म्हणजे डोकं त्याचं असतं ईशान्येला, पाय नैऋत्येला असतात, अशा प्रकारे वास्तुपुरुष येतो. तर मग आता बिल्डर त्यांच्या पद्धतीनं कॉलम घेतात. शिर म्हणजे डोकं, नाभी म्हणजे पोट, पाद म्हणजे पाय, ह्या ठिकाणी कॉलम येतात. त्यावेळी तो वास्तूचा भाग जो आहे तो दुखावला जातो. अशा वेळी वास्तुदोष तयार होतो. नंतर शास्त्राप्रमाणे ज्या दिशेला जी गोष्ट हवी आहे ती असणं आवश्यक आहे. किचन आग्नेय कोपऱ्यात पाहिजे, ईशान्येला देवघर पाहिजे, नैऋत्येला कर्त्या पुरुषाचे रूम पाहिजे. जो मुख्य माणूस घरातला कर्ता पुरुष आहे तो नैऋत्य कोपऱ्यात त्याचे रूम पाहिजे. आपलं जे वॉशरूम जे आहे ते वायव्येला पाहिजे. नंतर नको असणाऱ्या गोष्टी आपण ज्या ठेवतो त्या वायव्य कोपऱ्यात ठेवल्या पाहिजेत. किंवा असं सगळ्या गोष्टी आहेत. तर ते ब्रह्मस्थान जे वास्तूचं मध्यभाग तो व्यवस्थित पाहिजे, रिकामा पाहिजे.
अशा गोष्टी बऱ्याच जमत नाहीत आणि शास्त्रानुसार भविष्यात ह्या गोष्टी जमणार पण नाहीत. म्हणून शौनक नावाचे ऋषी आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी वास्तुशांतीचा विधी करतोय, असा संकल्प केला. तर आता हा संकल्प आहे. नंतर गणपती पूजा करायची, मग कलश पूजन करायचे, मग मातृका पूजन करायचे. हे पहिलं जे पूजा आहे ह्याला म्हणतात पुण्यावाचन. त्याला तुमच्याकडनं करून घेतो. तुम्ही तुमच्या अक्षरांच्या हातात द्या. हातावरनं पाणी सोडायचं, पाण्यावर सगळे तांदूळ ताटात जाऊ द्या. तत्रादो निर्विघ्नं महागणपती पूजनं स्वस्त पुण्याहवाचनं मातृका पूजनं नांदी श्राद्धं मध्ये आचार्यादिर्तुजवर्णं च करिष्ये. गणान्वा शौनको कृत्सवल गणपती आवाहने विनियोगः. ओम गण तर ही आहे दुसरी वास्तुशांत. तर मित्रांनो, आता झाल्या पूर्ण 4 वास्तुशांत्या. आता घरी चाललंय. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आता घरी जायचं, आंघोळ करायची, जेवण करायचं आणि झोपायचं. आज सकाळी 2:30 वाजता उठलो मी. 2:30 वाजल्यापासून आता वाजलेत बरोबर 5 वाजून 44, 6 वाजलेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज काम होतं. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. याच्या दिवशी बघत का होतं.